हॅलो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन लॉगमध्ये. आधीच्या लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही पॅकिंग करत होतो आणि पटकन निघायचं. बोलू पण देत नाही बाबा. बोलू इतकी घाई आहे, इतकी घाई आहे, बाप रे. हे बघ नुसतं पळापळी चाललेली आहे जाण्यासाठी. चला, आम्ही सगळ्या लाईटी वगैरे सगळं बंद केलंय आता. काय केला 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 केला. फायनली रिक्षामध्ये बसलोय आम्ही आता. इकडे बघ ना, टाकलेत ना. आता खाली आल्यावर लक्षात आलं इयरफोन आहेत का माझे. आता जाईपर्यंत काय काय लक्षात येईल आता. हे आहे का माझं, ते आहे का माझं. आम्ही आता आलोय. कोणतं मेट्रो स्टेशन आहे? थिरुमंगलम मेट्रो स्टेशनला आलोय. फ्रंट कॅमेरा त्यांना दिसल का? मग आता काय बॅक कॅमेराने दाखवू का? चल 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 लवकर चल यार, लवकर चल, पटकन लवकर चल ना. चल 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 लवकर चल, लवकर चल. राहू देत ना, एक तर बॅग राहू देत माझ्याकडे. नाही, काय नाही, जड आहे. चल नको ना. कधीपासून असंच करतोय बाबा हा वेड्यासारखा. सांगते बॅग नाही आहे जड, नाही आहे जड, तरी पण असंच करतो. धडकले असते मी आता. धडकली ना, गेली असते मी. इथे बघा, सांगितलं मी बॅग घेतो, पण नाही, मला बॅग घ्यायची. आता बघा कशी घ्यायला घेतली बघा. काय येईल आता? आता काय येईल म्हणजे काय? आता मेट्रो येईल आपली. मेट्रो आपली नाही आहे म्हणजे ती आपल्या बापाची आपली नाही आहे, कारण आपल्याला बसायचं आहे त्याच्यामध्ये. मस्त मेट्रो येणार, मग आम्ही त्याच्यात बसून जाणार. मग हे पुण्याची लोक अशी नाकातल्या नाकात का बरे बोलतात, मला याचं रहस्य अजूनपर्यंत नाही कळालं. मी आजपर्यंत या मुलीच्या सोबत आहे, पण मला कळतच नाही अशी माणी कुठली आहे ही. नाकातल्या नाकात नाही आहे. कंटिन्यू प्लीज. फायनली आम्ही आता मेट्रो मध्ये बसलेलो आहे. सांग, लोकांना कळलं नाही पाहिजे. मेट्रो मध्ये बसलोय, गपचूप सांग. मेट्रो स्टेशन आहे. यांना किती सांगा, स्टेशनवर खायचं नाही, चांगले नसते. कसा आहे समोसा? तुझं तोंडच सांगते समोसा कसा आहे. ऐकणार तर नाही कधी काही खाल्लं सांगा. नको, तूच खा बाबा. तूच खा, हा तुलाच आवडतो तू. किती समजावं, बाहेरचं खायचं नाही, प्रवासात काही बाहेरचं खायचं नाही, पण ना ऐकणार नाही. सड नाहीये कोणी बसलेलं. चला काही चाललोय आम्ही आता जनरल स्लीपरने. लवकर तुमची ट्रेन निघणार आहे, तुम्ही बघू शकता. खूप एक्सायटेड आहेत आम्ही घरी जाण्यासाठी. खूप दिवसानंतर चाललोय, खूप भारी वाटतंय मला. मी तर लई खुश आहे बाबा. अरे पुण्याच्या लोकांना गरमीची सवय नसते ना, प्रत्येक वेळी त्यांना एसीतून जावं लागतं. आता बघू गरमी कशी सहन करतात ते. मुंबईच्या माणसांना काय नाही गरमीचं. बघू ना आता, बघू कसं तुझा फॅन पण काय नाही करू शकणार. झालं बकरी. चला, बकरीने चारायला सुरुवात केलेली आहे. फक्त खाय नुसतं खाय, नुसतं खायचं. दे ना, एक तरी दे. चांगलं तर आहे खाऊ. कोणती गोष्ट खायची उघडली ना, स्वतः आधी खाईल, मला नंतर देईल. ट्रेन चालू झालेली आहे मंडळी. चला, वी आर कमिंग. तू खाताना दिसशीलच ना, तू जर खात असशील तर. कुठे चालला तू कुठे चालला? बघा, ही ट्रेन मगाशी पूर्ण भरली होती आणि सगळे तमिळ लोक आहेत. काय बोलतात काही समजत नाही. आपण काय बोलतो हे त्यांना समजत नाही, ते काय बोलतात ते आपल्याला समजत नाही. हे फेरीवाले येतात, ते पण काय बोलतात काही समजत नाही. याला समजते थोडी थोडी. हा बोलतो त्यांच्याशी
आपल्याला काहीच नाही समजत. मी वरती बसलोय मस्त पैकी आणि मॅडम बघा मॅडमनी विंडो सीट मी राऊंड घेतलेली आहे माझ्याकडे. आणि रेणुगुंटा आला तर रेणुगुंटा आता आमचं जेवण आलेलं आहे मस्तपैकी डोसा मागवलाय. एक्सप्रेस वया कडपा गुंतकल रायचूर सोलापूर पुणे रेणुगुंटा आलोय. म्हटलं होतं तुम्हाला खायची वस्तू उघडली की पहिले स्वतः खाते नंतर मला देते खायला. तर तुझं प्रेमच नाही राहिलं माझ्यावर. माझं पोट भरलं काय तुझं पण भरणारच आहे. माझं पोट भरलं बरोबर आहे. इडल्या का इडल्या घ्यायलाच पाहिजे होतं. इडली डोसा चटणी सांबार काय पहिलं गाणं गाईस सकाळचे 5 वाजलेत आणि मी अजून पण जागा आहे. बाबू मस्त झोपले. माझी बाबू छान झोपली एकदम निवांत एकदम शांत काही टेन्शन नाही. मी आता जवळजवळ महाराष्ट्रात येत आलो. कर्नाटका बॉर्डर आम्ही आता लवकरच महाराष्ट्रात एंट्री करणार आहे. भेटूयात उजेड पडल्यावर. अजून तर अंधारच आहे. सकाळ झालेली आहे. घास 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 घास. फायनली आम्ही महाराष्ट्रामध्ये आलोय. ही महाराष्ट्राची हवा इतकं भारी वाटतंय. मोबाईल कसं नेईल कोणी काय येणार कोणी. रात्रीपासून असं झालं होतं कधी सकाळ होतीये. फायनली पण कसं ना म्हणजे असं थोडीशी जरी जागा बदलली म्हणजे त्या राज्यातून या राज्यात आलं गेलं की कसं म्हणजे असं फील होतं एक प्रकारे. मस्त झोपली होतीस तू काल. काय नाही मी पण दिला ना थोडा वेळ पहारा. मग दोघांनी मिळून दिला पहारा. एकाने थोडी दिलाय. खूप छान वाटतंय मस्त. आता थोड्याच वेळात उतरू ना आपण. थोड्याच वेळात आम्ही उतरू. आधी पुणे नंतर मुंबई. रस्त्यात लागतं म्हणून नाही तर पहिलं तर मुंबई. पहिला तोड नाही. पुणे स्टेशनला फायनली उतरलोय आम्ही आणि आता चाललोय बाहेर. या प्लेसमध्ये काहीतरी जादू आहे यार. इथे मी प्रिपरेशनसाठी होतो ना, इथे जसं स्टेशनवर उतरलं ना की पूर्ण फ्लॅशबॅकमध्ये जातो माणूस की आपण या स्टेशनवरून उतरलेलो. इवन इथे ही पण भेटायची या स्टेशनला. तेव्हा ती मुंबईला असायची तेव्हा. सो खूप आठवणी आहेत माझ्या या जागेमुळे. म्हणजे या जागेसोबत खूप जास्त आठवणी आहेत माझ्या. इवन माझं करिअर घडवण्यापर्यंत पूर्ण लाईफ घडवण्याचं योगदान आहे फक्त या प्लेसचं. पुणे, थँक्यू सो मच पुणे खूप काही दिल्याबद्दल. बघा हो जीवाचा आटापिटा बघा. सांगितलं बॅग मी घेतो पण नाही. महाराणी चालली. बरोबर बोललो ना. मला नात्यांमध्ये कन्फ्युजन होते तेव्हा फक्त हात वर कर नाही. आता आम्ही पोहोचलोय धनकवडीमध्ये. ही पोरगी बघा कशी तोंड लपवतीये. माझ्या मावशीची मुलगी आहे. माझ्या मावशीच्या घरी आलोय आम्ही. आत्ताच जेवण वगैरे केलं आणि आता इथून आम्ही निघणार आहोत माझ्या घरी म्हणजे दावडीला. या पोरीला पण घेऊन जाणार आहे आम्ही तिकडे. हिच्या मम्मीला पण घेऊन जाणार आहे. किती हसती. हस काय नाही हस हस.